बुलढाणा सखी वन स्टॉप सेंटरमधून 2 महिला फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शेगाव येथील वेश्या व्यवसाय प्रकरणात अटक करण्यात आलेल्या या महिलांनी सकाळी सेंटरमधून पलायन केले। ही तिसरी घटना असून सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। बुलढाण्यात सुरक्षा व्यवस्थेचा मोठा फज्जा उडाला आहे। सखी वन स्टॉप सेंटरमधून शेगाव येथे वेश्या व्यवसाय प्रकरणात अटक केलेल्या 2 महिला पलायन करण्यात यशस्वी झाल्या आहेत। या महिलांना 28 ऑक्टोबर रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते। मात्र आज सकाळी त्या दोघींनी सुरक्षा यंत्रणेला चकवा देत पलायन केले। या घटनेने प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे। या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही पहिलीच वेळ नाही, याआधीही सखी वन स्टॉप सेंटरमधून महिला पलायन केल्याच्या घटना घडल्या आहेत। हे पडून जाण्याचे तिसरे प्रकरण असल्याने या संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणाबाबत संरक्षण अधिकारी रामेश्वर वसू यांनी प्रतिक्रिया दिली असून सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे। दरम्यान पोलिसांनी या महिलांचा शोध सुरू केला आहे। मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। आज सकाळी 7च्या दरम्यानमध्ये सखी वन स्टॉप सेंटरमध्ये 2 महिला या न्यायालयाच्या आदेशाने दाखल झालेल्या होत्या आणि आज सकाळी त्यांनी 7 वाजता झोपेतून उठल्यानंतर सखी वन स्टॉप सेंटरच्या मागच्या खोलीतनं त्यांनी गज तोडून त्या ठिकाणी त्या बाहेर पडल्या आहेत आणि त्यांची तक्रार माहीत झाल्यानंतर आपण त्यांचा शोध घेतला आणि त्या सापडून आल्या नाही म्हणून आता पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। पुढील कार्यवाही त्या ठिकाणी सुरू आहे। या अनैतिक व्यापारामध्ये शेगाव या ठिकाणी सापडलेल्या होत्या आणि पोलिसांकडनं त्या न्यायालयामध्ये दाखल करून न्यायालयाच्या आदेशाने आपल्याकडे दाखल झालेल्या होत्या।